नमस्कार. पोलीस डायरी न्यूजमध्ये मी हर्षल चिपळूणकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण सायबर क्राईम अवेअरनेसच्या सिरीजबद्दलचा पहिला भाग पाहणार आहोत. आपले पाहुणे आहेत योगेश भट, जे गेल्या 19 ते 20 वर्षांपासून IT मध्ये सक्रियरित्या कार्यरत आहेत आणि या व्यतिरिक्त त्यांनी सायबर क्राईम अंतर्गत पोलिसांना बऱ्याच केसेस सोडवण्यासाठी IT प्रोफेशनल म्हणून मदत देखील केलेली आहे. त्यांच्या या सर्व अनुभवाचा आपल्या समाजातील ज्येष्ठांना या निमित्ताने फायदा करून देऊया या उद्देशाने पोलीस डायरी आज आपल्या सेवेत उपस्थित झाली आहे. नमस्कार योगेश सर. नमस्कार. आपलं पोलीस डायरी न्यूजमध्ये स्वागत आहे. काही सामान्य धोके आहेत सायबरचे, ज्याबद्दल आपण भारताच्या ज्येष्ठ नागरिकांना कसं अवेअर कराल? भारताचे ज्येष्ठ नागरिकच मुळात सायबर क्राईमचे सगळ्यात पहिले बळी ठरलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. बऱ्याच वेळा बरीच मंडळींच्या फोन हॅक होणे, त्यानंतर त्यांचे बँक अकाउंट्स हॅक होणे या घटना घडलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. घटना होण्याच्या आधी सर्वप्रथम ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या मोबाईलवरती OTP येणे, OTP आल्यानंतर त्यांना फोन येणे आणि जी व्यक्ती हा गुन्हा करते आहे त्या व्यक्तीला तो OTP शेअर करणे आणि तिथून पुढे ह्या गुन्ह्याला सुरुवात होते. मुळात ज्येष्ठ नागरिकांना माझं एक म्हणणं असेल की कुठल्याही प्रकारचे OTP आल्यानंतर ते कोणालाही शेअर करू नका. OTP हा सर्वतः तुमचा प्रायव्हेट एक तो नंबर असतो आणि जो तुम्ही कोणालाही शेअर केला तर साहजिक तुमच्या बँक अकाउंटमधून तुमचे पैसे जाणे किंवा तुमचा मोबाईल हॅक होणे अशा घटना घडतात. तर ज्येष्ठ नागरिकांना एकच विनंती आहे की कुठल्याही प्रकारचे OTP, कुठल्याही प्रकारचे संशयास्पद कॉल जर तुम्हाला आले तर त्या कॉल्सवरती आपले बँकेची स्वतःची जशी की जन्मतारीख आहे, तुमचा पॅन कार्डचा नंबर आहे, तुमचा आधार कार्डचा नंबर आहे, या गोष्टी कृपया कोणाशीही शेअर करू नका, जेणेकरून तुमचे बँक अकाउंट हे संरक्षित राहील. सर, आपण जे माध्यमं वापरतो म्हणजे मोबाईल बँकिंगसाठी, बरोबर, आणि तुमचे लॅपटॉप्स म्हणा, टॅब्स म्हणा, हे नेट बँकिंगसाठी, बरोबर. तर याच्यापासून हे ट्रान्झॅक्शन्स करत असताना काही प्रोटेक्टिव्ह मेजर्स आहेत का, किंवा काय खबरदारी आणखीन म्हणजे बाकीच्या सगळ्या मुद्द्यांव्यतिरिक्त आणखीन काय ॲडिशनल खबरदारी घेतली गेली पाहिजे? तुम्ही ज्या डिव्हाइसवरून नेट बँकिंग करत आहात, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही तुमचा लॅपटॉप घ्या. लॅपटॉपवरून जर तुम्ही नेट बँकिंग करत असाल तर तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती एक अँटीव्हायरस इन्स्टॉल्ड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मागच्या 2 ते 3 वर्षापूर्वी रॅन्समवेअर अटॅक जो झाला होता, तर त्या अटॅकमध्ये जवळपास बरीचशी मंडळी त्याचा बळी पडले. त्या अटॅकमध्ये ज्या लोकांचे विंडोजचे लॅपटॉप्स होते तर त्या विंडोजच्या लॅपटॉप्सवरती असणाऱ्या सगळ्या फाईल्स ज्या होत्या त्या इन्क्रिप्ट झाल्या होत्या आणि ज्या डिक्रिप्ट होऊ शकत नव्हत्या. इन्क्रिप्शनमध्ये ती फाईल एकदा इन्क्रिप्ट झाली की तुम्हाला ती ओपन तर होते, पण त्यात आहे काय हे वाचता येत नाही, कारण संपूर्ण फाईलचा फॉर्मॅट बदलतो. तर अशा घटना टाळण्यासाठी आपण आपल्या डिव्हायसेसला सिक्युअर ठेवण्यासाठी त्यावरती अँटीव्हायरस इन्स्टॉल करणे, वेळोवेळी ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करणे, जसे की तुमची मोबाईलची अँड्रॉइड सिस्टीम आहे तर ती वेळोवेळी अपडेट ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमची जी लॅपटॉपवरची ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती अपडेट ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर कुठल्याही वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर ती वेबसाईट सिक्युअर्ड आहे की नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कळते ही वेबसाईट सिक्युअर्ड आहे की नाही? हो, अतिशय छान प्रश्न विचारला तुम्ही. कुठलीही वेबसाईट ही सिक्युअर्ड आहे की अनसिक्युअर्ड आहे हे बघण्यासाठी तुम्ही ज्या वेळेस तुमच्या ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये त्या वेबसाईटचं URL टाईप करतात किंवा त्या वेबसाईटला तुम्ही ब्राउज करतात तर तिथे HTTPS हे सगळ्यात आधी दिसलं पाहिजे आणि त्यानंतर पुढे त्या वेबसाईटचं नाव असलं पाहिजे. असं ज्यावेळेस फॉर्मॅटमध्ये तुमची वेबसाईट त्या ॲड्रेस बारमध्ये असेल तर ही वेबसाईट सिक्युअर्ड आहे असं आपल्याला म्हणता येतं. परंतु जर ती वेबसाईट HTTPनेच ब्राउज झाली तर ती वेबसाईट अनसिक्युअर्ड आहे असं आपण ठरवता येतं किंवा असं आपल्याला म्हणता येतं. तर तुम्ही ज्याही वेबसाईटवरती जाऊन नेव्हिगेशन करत आहात, ब्राउज करत आहात त्या वेबसाईटला, तर ती सिक्युअर्ड असेल याची तुम्ही खात्री करा आणि नंतरच त्या वेबसाईटवरती तुम्ही ट्रान्झॅक्शन्स किंवा त्या तिथून ब्राउज करा. महत्त्वाचा मुद्दा यात मी हा सांगेल की ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन खरेदी करत आहात तर अशा वेळीच तर तुम्ही त्या वेबसाईटचं HTTPS असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही तिथून
तुमचं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲमेझॉनवरती ट्रान्झॅक्शन करतात, फ्लिपकार्टवरती ट्रान्झॅक्शन करतात. हे ट्रान्झॅक्शन करताना तुम्ही आयदर तुमच्या नेट बँकिंगला कनेक्ट होतात आणि तिथून मग तुम्ही पेमेंट करतात. काही मंडळी डेबिट कार्डचा नंबर टाकतात मग पेमेंट करतात, क्रेडिट कार्डने पेमेंट करतात, UPIने पेमेंट करतात. म्हणजे तिथे तुम्ही असणारे तिथे मल्टिपल वेज आहेत टू पे द बिल्स. सो ह्या गोष्टींची खबरदारी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमचे डिटेल्स ज्यावेळेस शेअर करत आहात कुठल्याही वेबसाईटवरती तर ती वेबसाईट सिक्युअर्ड प्रोटोकॉलमध्ये रन होते आहे ह्याची खात्री करा आणि मगच तुमचे डिटेल्स तिथे तुम्ही प्रोव्हाइड करा. सर, आपल्या बोलण्यामध्ये 2 शब्दांचा उल्लेख ऐकला. एक म्हणजे रॅन्समवेअर. बरोबर. युवा मुलं जे आहेत म्हणजे युवक युवती जे आहेत त्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे, पण कदाचित ज्येष्ठ नागरिकांना त्याच्याबद्दल खूप माहिती नसावं, तर कृपया ते थोडंसं सांगा. आणि दुसरं एन्क्रिप्टेड वगैरे जे काही आपण शब्द वापरला त्याच्याबद्दल सांगाल. रॅन्समवेअर हा एक प्रकारचा व्हायरस होता ज्याचा अटॅक झालेला होता. अटॅकरने ज्या वेळेस ते व्हायरस त्यांनी स्प्रेड केले तर जे लॅपटॉपवरती अँटीव्हायरस इन्स्टॉल्ड नव्हते असे लॅपटॉप्स इन्फेक्ट झाले म्हणजे त्या लॅपटॉपवर असणाऱ्या फाईल्स ज्या होत्या त्या डायरेक्ट लॉक झाल्या. ओके. आणि ते लॉक ओपन करण्यासाठी पासवर्ड्स नाही, ते लॉक ओपन करण्यासाठी किंवा ते इन्क्रिप्शन घालवण्यासाठी समोरच्या व्यक्तींकडनं पैशांची मागणी करण्यात आलेली होती. तर अशा वेळेस जे लॅपटॉप बळी पडले तर त्यांच्या त्या लॅपटॉपवरती बरेच ईमेल्स आले किंवा मेसेजेस आले जिथे त्यांच्याकडून $4,000 $5,000ची अमाऊंटची मागणी करण्यात आलेली होती. म्हणजे सदरची अमाऊंट तुम्ही आम्हाला पेड करा आणि आम्ही तुमचा डेटा जो आम्ही इन्क्रिप्ट करून ठेवला आहे जो की वाचण्याच्या लायकीचा नाही आहे तो आम्ही तुम्हाला देऊ जेणेकरून तो तुम्हाला परत वापरात आणता येतील. तर रॅन्समवेअर हे एक व्हायरसचा प्रकार आहे. तर त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी आपल्या लॅपटॉपवरती म्हणा आपल्या मोबाईलवरती म्हणा एक अँटीव्हायरस इन्स्टॉल करणं अतिशय गरजेचं आहे. सर, आता आपण जे एन्क्रिप्टेड लॉक आणि रॅन्समवेअरबद्दल माहिती दिली तर अशा सगळ्या गोष्टीच्या बाबतीत मला आणखीन एक प्रश्न उपस्थित. आपण IT प्रोफेशनल आहात म्हणून मी थोडंसं त्या गोष्टीची आणखीन थोडंसं बेनिफिट घेते आहे. तर या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने मोबाईल डाटा सिक्युअर ठेवण्यासाठी आणि लॅपटॉपचा डाटा सिक्युअर ठेवण्यासाठी आपण काय आणखीन सजेस्ट करू शकतात प्रेक्षकांना की ज्या माध्यमातून म्हणजे अशा पद्धतीने कोणी आपला डाटा एन्क्रिप्ट करून ठेवला तरी त्याला हकलून लावणं आणि आपला डाटा सिक्युअर ठेवणं याबद्दल थोडीशी काही टिप्स देऊन द्या आमच्या. नक्कीच. आपल्या लॅपटॉपवर असणारा डेटा आपल्या मोबाईलवर असणारा डेटा अतिशय महत्त्वाचा आहे. आपले फोटो आहेत, आपले प्रायव्हेट मोमेंट्स आहेत. तर मी म्हणेल की लॅपटॉप आणि मोबाईलवरचा डेटा हा एखाद्या बॅकअप सर्व्हिसशी कनेक्ट करा आणि तिथे तो स्टोअर करून ठेवा. मार्केटमध्ये छान बॅकअपचे सोल्युशन्स आहेत जेथे तुम्ही वर्षभर तुमचा बॅकअप तुमचा डेटा मोबाईलचा असू द्यात किंवा तुमच्या लॅपटॉपचा असू द्यात तिथे तुम्ही स्टोअर करू शकतात. जेणेकरून अशी काही वाईट घटना तुमच्या सोबत घडली जिथे तुमचा लॅपटॉप हॅक झाला आहे, तुमचा डेटा हॅक झालेला आहे किंवा रॅन्समवेअर अटॅक झालेला आहे किंवा मोबाईल तुमचा खाली पडला आता सुरू होत नाही आहे, लॅपटॉप क्रॅश झालेला आहे, तर अशा काही घटना घडल्यानंतर तुमच्या डेटाचा बॅकअप तुम्हाला त्वरित त्या बॅकअप सर्व्हिस प्रोव्हायडरकडून मिळू शकतो. तर सगळ्यात म्हणजे अतिशय छान प्रश्न होता तुमचा की डेटा आजच्या काळात अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. डेटा आहे तो सबकुछ है. सो डेटाचा बॅकअप ठेवा, थर्ड पार्टी सर्व्हिसेसचा वापर करा, तिथे आपला डेटा सिक्युअर राहील आणि अशा घटना घडल्यानंतर त्यातून तुम्ही सहजरित्या बाहेर पडू शकाल. ओके, थँक्यू. एखादं नाव सुचवू शकाल अशा प्रकारच्या सर्व्हिसच्या बद्दलचं? मार्केटमध्ये बरेच बॅकअप सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. तुम्ही कुठला सजेस्ट म्हणजे तुम्ही स्वतः कुठला यूज करतात? IT प्रोफेशनल यूज करत असतील म्हटल्यानंतर तो बॅकअप प्लॅन चांगलाच असणार नाही? हो. तुम्ही स्वतः कुठला यूज असं सोल्युशन चूज करताना तर सगळ्यात पहिले कुठलीही व्यक्ती एकच बघणार की कमीत कमी भावामध्ये कमीत कमी रेट्समध्ये मला जास्तीत जास्त त्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे. तर आता सध्या मार्केटमध्ये होस्टझुर्वा नावाची जी कंपनी आहे त्यांचं एक छान सोल्युशन मी पाहिलं आहे ज्याच्यामध्ये अनलिमिटेड स्टोरेज स्पेस ते प्रोव्हाइड करत आहेत. केवळ ₹2,500 वर्षासाठी ते चार्ज करत आहे आणि त्यांनी जी फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या लॅपटॉपचा डेटा तसंच तुम्ही तुमच्या मोबाईलचा डेटा स्टोअर करू शकता. जी किंमत त्यांनी ठरवलेली आहे 2,500 म्हणजे त्यात तुम्ही एक तुमचा डिव्हाइस कवर करू शकता आयदर लॅपटॉप किंवा मोबाईल आणि त्यांचा एक डॅशबोर्ड आहे ज्यातून तुम्ही कनेक्ट होऊन इंटरनेटद्वारे तुम्ही तुमचा डेटा तिथे अपलोड
करू शकतात. ओके, म्हणजे हे सिक्युर्ड आहे. हो हो, अतिशय सर नाव काय म्हणाल? होस्ट झोरबा म्हणून कंपनी आहे, त्यांचं एक प्रोडक्ट आहे झोरबा व्हॉल्ट म्हणून. तर ते मी सध्या स्वतः वापरत आहे. तुम्ही स्वतः वापरत आहात? हो हो. ठीक आहे, जरूर. आपल्याला जर याबद्दल माहिती हवी असेल तर ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहावी, आम्ही ती आपल्याशी सामायिक करतो. सर, त्या व्यतिरिक्त आणखीन मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की इन केस जेव्हा अशा गुन्ह्यांची तक्रार देण्याची वेळ पडते तर त्यावेळी बऱ्याच वेळा पोलिसांकडे, म्हणजे असं म्हणायला नको पण असे अनुभव आलेले आहेत जनतेला की पोलिसांकडून बऱ्याच वेळा या गोष्टींची टाळाटाळ केली जाते. तर मग अशा वेळी आपण काय सजेस्ट कराल की नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी या बाबतीत काय केलं पाहिजे? किंवा म्हणजे काही शासनाने असे काही हे पण तयार केलेत का, काही संकेतस्थळं आहेत की ज्यावरती ते आपली कंप्लेंट पोस्ट करू शकतात किंवा पोलिसांव्यतिरिक्त दुसरीकडे कुठे ते ही कंप्लेंट देऊ शकतात, असं काही माध्यम? असा काही प्रकार तुमच्यासोबत घडला जे तुम्हाला संशय येतोय की शंका येते की आपण एका सायबर गुन्ह्याला बळी पडलो आहे, आपले बँक अकाउंट हॅक झाले आहे किंवा आपला मोबाईल हॅक झालेला आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमच्या बँकेला याही गोष्टीचा माहिती देणं गरजेचं आहे की माझं बँक अकाउंटला असं झालेलं आहे, तर तुम्ही माझं बँक अकाउंट सीज करू शकता किंवा कुठलेही ट्रान्झॅक्शन होत असतील तर ते बॅन करा, सीज करा, जेणेकरून बँक त्या गोष्टीची खबरदारी घेणार आहे. दुसरं तुम्ही करायचं आहे की तुम्ही तुमचे मोबाईलचा जो रजिस्टर्ड नंबर आहे तर त्याचे जे त्या नंबरचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्या सदर कंपनीला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि त्या कंपनीला या सदर घडलेल्या घटनेची माहिती द्यायची आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या नेट बँकिंगचा पासवर्ड बदलणं अतिशय महत्त्वाचं आहे. तो पासवर्ड त्वरित बदलायचा आहे. डेबिट कार्ड जे आहे तुमचं त्याचा पिन बदलणं गरजेचं आहे किंवा त्याला सरळ ब्लॉक करणं गरजेचं आहे. बँकेत जाऊन बँकेच्या कस्टमर केअर सर्व्हिसला फोन करून तुम्ही तुमचा डेबिट कार्ड ब्लॉक करू शकतात. क्रेडिट कार्ड असो, डेबिट कार्ड असो, ते तुम्ही तिथे ताबडतोब ब्लॉक करा आणि मग पुढे पोलिसांना संपर्क करा. सदर घडलेली जी घटना आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्ही पोलिसांना द्या आणि मग पोलीस आपल्या कामासाठी लागतील. अशा सर्व्हिसेसच्या बाबतीत बँक हे पण काही प्रोव्हाइड करते त्यांच्या ॲप्लिकेशन्समध्ये की तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात तुमचे जे ATM, डेबिट कार्ड वगैरे जे काही कार्ड्स आहेत ते कार्ड्स बंद करणं, टेम्पररी लेवलसाठी म्हणजे टेम्पररी पिरियडसाठी ते बंद करणं, जेव्हा लागतं आहे तेव्हा सुरू करून घेणं, या अशा पण सर्व्हिसेस आहेत. तर याबद्दल कृपया बँकांमध्ये जेव्हाही आपण जाल त्यावेळी चौकशी करा, त्याबद्दलची माहिती जाणून घेऊ द्या की जेणेकरून त्या माहितीच्या आधारे तुम्हाला जितकी जास्तीत जास्त सुरक्षितता आपल्या खात्यातील पैशांबद्दल ठेवता येईल तर याकडे आपल्याला लक्ष देता येईल. ज्येष्ठ नागरिकांना कशा पद्धतीने त्यांनी खबरदारी घ्यावी? ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक ही जनरली त्यांच्या बँक अकाउंट संबंधित होत असते, जसे की बँक अकाउंटमधून पैसे गायब होणे, त्यानंतर फोन हॅक होणे, अशा प्रकारचे सायबर क्राईम गुन्हे घडत असतात. तर अशा वेळेस ज्येष्ठ नागरिकांना जे निनावी कॉल्स येतात असे कॉल्स ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना उत्तर देऊ नये, ते उचलू नयेत. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट तर ही करावी. त्यानंतर जसे की आता बँका आहेत, सरकारी एजन्सी आहेत,
आम्ही टेक सपोर्टचे आहोत किंवा आम्ही अलाना फलाना एजन्सीकडून तुम्हाला फोन केला आहे, तुमची अशी माहिती आहे आणि तुमचा असा एक सर्वे आम्ही करतो आहे. अशा प्रकारचे जर काही फोन कॉल्स आले तर त्यांना कुठल्याही प्रकारची आपली वैयक्तिक माहिती, जसं की आपले नाव आहे, आपला पॅन नंबर आहे, आपलं आधार कार्ड आहे आणि एखादा OTP जर त्यांनी पाठवला असेल तर तो अशा व्यक्तींशी त्यांनी शेअर करू नये. अशा गोष्टी ज्यावेळेस तुमच्याशी घडतात तर ह्या प्रकाराला जनरली फिशिंग असं म्हटलं जातं. बरं. फिशिंग शब्दाप्रमाणेच आहे की जसे माशाला फसवण्यासाठी जाळं फेकलं जातं तसे हे गुन्हेगार ज्येष्ठ नागरिकांना फसवण्यासाठी हे फिशिंग जे टेक्नॉलॉजी आहे त्या वापर करतात. जसे की तुम्हाला फोन करणे, निनावी फोनवरून तुमच्याशी गप्पा मारून तुमची महत्त्वाची तुमची वैयक्तिक माहिती घेणे आणि त्या माहितीचा वापर करून तुमच्या बँक अकाउंटची माहिती घेणे, पाठवलेला OTP घेणे आणि मग त्यानंतर बँक अकाउंटमधून तुमचे पैसे गायब होणे, या गोष्टीला फिशिंग असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या फिशिंग ज्या आहेत त्या मल्टिपल वेज आहेत तिथे. जसं की खोटी ईमेल्स येणे, तुम्हाला लॉटरी लागली आहे 50 करोड रुपयांची, ज्याच्या अगेन्स्ट तुम्हाला मग आम्हाला 2 लाख रुपये पाठवायचे आहेत आणि आम्ही 2 लाख रुपये तुम्ही आम्हाला दिले की आम्ही तुम्हाला 50 करोड रुपये पाठवून देऊ. हा एक प्रकार असतो. दुसरा प्रकार असतो SMS येणे तुमच्या फोनवरती की तुमचं बँक अकाउंट बंद होणार आहे, त्वरित ह्या नंबरवरती संपर्क करा. तर असे जे काही SMS आहेत अशा SMSला किंवा अशा ईमेल्सला बळी पडू नका. त्याची ऑथेंटिसिटी काय आहे, ईमेल कुठून आलेला आहे, तुम्हाला त्या गोष्टीबद्दल जर ज्ञान नसेल तर कोणी तुमच्या आजूबाजू कोणी IT तंत्रज्ञ असेल तर त्याला संपर्क करा किंवा सरळ सायबर क्राईम पोलिसांना संपर्क करा. सदरची जी आलेली गोष्ट आहे तुमच्या फोनवर आलेली आहे किंवा तुमच्या ईमेलवर आलेली आहे ती सायबर क्राईमला दाखवा आणि त्यानंतरच पुढचं पाऊल उचला. ओके. म्हणजे सगळ्या दृष्टीने खबरदारी घ्यायची आहे. हो. सगळ्यात महत्त्वाचं OTP कोणाशीही शेअर करायचं नाही आहे. कुठलीही लिंक आपल्याकडे आली असेल तर SMSद्वारे आलेली लिंक, व्हॉट्सअपवरती आलेली लिंक की या लिंकवर प्रेस करा किंवा बऱ्याच वेळा कॉल्स येतात, कॉल्सला नंबर प्रेस करायला सांगितलं जातं, अधिक माहितीसाठी हा नंबर दाबा. सर बऱ्याच वेळा इवन माझ्याही मोबाईलवरती एक प्रसंग असा घडला होता की माझ्या मोबाईलवरती एका नंबरवरून मेसेज आला. जनरली होतं असं की जेव्हा आपल्या बँकांना किंवा यांना आपल्याशी जर काही मेसेजद्वारे संपर्क करायचा असेल तर त्यावेळी त्यांचे काही कोड लँग्वेजेस असतात, SMS नाव असतं त्याच्यावरती आहे ना, SBI जसं म्हणा किंवा तुमची बँक ऑफ बडोदा असेल तर तो BOB, अशा पद्धतीचं ते वरती कोड दिलेला असतो SMSला. आणि जेव्हा ते अशी पर्सनल नंबरवरून किंवा फक्त 10 आकडी नंबर्सवरून असे मेसेजेस येत असतील तर 100% ती खबरदारी घेण्याची बाब आहे. मला मेसेज आला होता ज्यामध्ये मेन्शन केलं होतं की तुमची इलेक्ट्रिसिटी उद्याला कट केली जाणार आहे तर तुम्ही कृपया ह्या नंबरवरती इलेक्ट्रिशियनला फोन, आमच्या इलेक्ट्रिक इंजिनियरला फोन करा. 2 मिनिटं म्हटलं, इलेक्ट्रिसिटी तर माझी रेग्युलर भरली जाते आणि मध्येच हे कट करण्याचा संबंध कुठून आला. तर त्यावरून माझ्या लक्षात आलं की हे काइंड ऑफ फिशिंग आहे आणि तेव्हापासून मी पण ती खबरदारी घेतली. आपणही त्याच पद्धतीने खबरदारी घेणं गरजेचं आहे. कुठलेही कॉल्स आले, कॉल्सला उत्तर देताना मात्र खूप समजुतीने आणि खूप प्रसंगावधान राखून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं काळजी करायची. कारण आपली बँकेत असलेली जमापुंजी जी आपण इतके वर्ष मेहनत करून कमवलेली आहे ती झटक्यात चोरट्यांच्या आणि भामट्यांच्या हातात जाऊ नये ही महत्त्वाची खबरदारी ह्याच्या पाठीमागून आपल्याला घ्यायची आहे. सर या व्यतिरिक्त आणखीन इतरही काही मुद्दे आहेत जसं ऑनलाईन घोटाळे बरेचसे समोर येतात. बरोबर. की तुम्हाला अशी लॉटरी लागली आहे किंवा हे झालंय तर त्यांच्या बाबतीत काय करू शकतो आपण? आता कोरोना गेल्यानंतर आता एक नवीन फिशिंगचं प्रयत्न चालू केलेले आहेत या गुन्हेगारांनी. तुमच्या फोनवरती एक फोन येणार आणि ती व्यक्ती तुम्हाला विचारणार की तुम्ही कोरोना लस घेतली आहे का? घेतली आहे तर येस म्हणा, नाही घेतली आहे तर नाही म्हणा. येस असेल तर 1 दाबा, नाही नसेल तर 2 दाबा. तुम्ही कुठलाही अंक दाबला की तुमचा मोबाईल फोन हॅक होणार आणि एकदा का तुमचा मोबाईल हॅक झाला की तुमचा त्या फोनवरचा कंट्रोल जाणार. तो संपूर्ण कंट्रोल जो आहे तो त्या संबंधित व्यक्तीच्या हाती असणार आणि तो फोन तो जिथे बसलेला आहे तिथून तो कंट्रोल करणार.
म्हणजे तुमचे SMS तो वाचू शकणार, तुमचे व्हॉट्सॲपचे मेसेजेस तो वाचू शकणार, तुम्हाला आलेले OTP तो रीड करू शकणार. अशा प्रकारे तुमचा फोन हॅक झाल्यानंतर आणि हाच जो फोन आहे त्याचा नंबर तुम्ही बँकांना रजिस्टर करून ठेवला असेल तर मग तुमच्या बँकांचे अकाउंटचे जे प्रकार होतात, पैसे गायब होणे, हॅक होणे, हे प्रकार घडू शकतात. तर हे गुन्हेगार जे आहे ते रोज नवीन नवीन टेक्नॉलॉजीज वापरत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना आणि सामान्य नागरिकांनाही एक विनंती असेल की अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करा. सर, या व्यतिरिक्त मुद्दा मला आणखीन एक पॉईंट आऊट करायचं आहे की आपण मगाशी म्हटले की फिशिंगचे वेगवेगळे प्रकार त्यांनी शोधून काढलेत. आपण एक सांगितलं, एखादं आपण आतापर्यंत भरपूर पोलिसांना मदत करून खूप साऱ्या केसेस सोडवण्यासाठी त्यांना मदत केली आहे. तर आपण हे कशा पद्धतीने केलं आणि काय गोष्टींनी महत्त्वाचा रोल त्याच्यात घेऊ शकले, म्हणजे कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होऊ शकला, तर ते पण कदाचित आमच्या प्रेक्षकांना त्याच्यातूनही काहीतरी खबरदारीची लिंक मिळू शकते, नाही का? नक्कीच नक्कीच. अशा एका गुन्ह्यांवरती काम करत असताना एक व्यक्ती आहेत जे रिटायरमेंट झाली त्यांची, आणि मी बँकेचं नाव घेणार नाही, परंतु सदर बँकमध्ये त्यांचे पैसे जमा झाल्यानंतर 2 दिवसात त्यांचे पैसे पूर्णतः गायब झालेले होते. आणि मोठी अमाऊंट होती, खूपच मोठी अमाऊंट होती. आणि ती आय गेस ती अमाऊंट आपण सांगितली तर काही हरकत नाही, जवळपास 70 लाख रुपये होते. बापरे, म्हणजे पूर्ण सगळी त्या पेन्शन वगैरे सगळंच होतं. तर 70 लाख रुपयाची अमाऊंट मिळाल्यानंतर 2 दिवसात गायब झाली. सदरच्या व्यक्तीने कायदेशीर कंप्लेंट नोंदवली पोलीस स्टेशनला आणि ती केस आमच्याकडे होती. आमच्यासोबत असणारी टीम आणि मी आणि त्या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. तर ज्या बँकेतून ते पैसे गेले होते त्या बँकेचा OTP जो पाठवला गेला होता सदरच्या व्यक्तीच्या मोबाईलवरती, तो OTP जो होता तो शेअर करण्यात आलेला होता. ओके, मग तो बाय कॉल शेअर झाला होता किंवा म्हणजे बाय मोबाईल हॅक करून शेअर झाला? नाही, तो बाय कॉल शेअर केला गेला होता. सदर व्यक्तीला सांगण्यात आलं होतं की तुमच्या बँकेमध्ये असं काहीतरी असं झालेलं आहे की तुम्हाला एक OTP येईल आणि मग तो तुम्ही शेअर करा, म्हणजे आम्ही तुमच्या बँक अकाउंटची सुरक्षितता वाढवू वगैरे सांगून त्या व्यक्तीचा तो OTP घेण्यात आला आणि पुढच्या मिनिटाला त्यांची संपूर्ण अमाऊंट जी होती ती गायब करण्यात आलेली होती. अशा वेळेस आम्ही ती गायब झाली कशी, ते ट्रान्झॅक्शन झालं कसं, या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी सायबर पोलिसांकडे काही टूल्स आहेत ज्याचा वापर आम्ही करतो, ज्याच्यामध्ये आम्हाला त्यांचे लॉग्स आले की इतक्या वाजता इतकी अमाऊंट ह्या अकाउंटमधून त्या सदर गुन्हेगाराच्या अकाउंटला वळती करण्यात आलेली आहे. तर जवळपास 8 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर आम्हाला ती व्यक्ती सापडली आणि सदर व्यक्तीला आम्ही अटक केलेलं आहे. ओके, मग ह्या अशा प्रसंगांमध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही प्रकारे OTP शेअर करायचा नाही. तुमचा ATM कार्डचा जो नंबर असतो तो शेअर करायचा नाही. ATM कार्डच्या पाठीमागे एक CVV नंबर असतो तो शेअर करायचा नाही. पिन नंबर तर अजिबातच शेअर करायचा नाही. अशी माहिती जोही कोणी व्यक्ती आपल्याला मागत असेल तर सरळ एक तर फोन डिस्कनेक्ट करायचा किंवा त्याला शिव्या देऊन मोकळं व्हायचं. बरोबर ना? बरोबर आहे. आणि या बाबतीत पोलीस स्टेशनला एखादी अर्ज देणं गरजेचं आहे, अतिशय गरजेचं म्हणजे आहे. पुन्हा तसा अटेम्प्ट जर होण्याचा प्रयत्न होत असेल तर ती आपली एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून आपण ती गोष्ट कन्सिडर करू शकतो. हो, याच्यामध्ये मला अजून एक सांगावंसं वाटेल की ज्या फोन नंबरवरून तुम्हाला अशा प्रकारचे कॉल्स येत असतील जी, तर तो नंबर तुम्ही त्वरित पोलिसांना कळवायचा आहे. सायबर क्राईम पोलिसांच्या टीमकडे असणारी जी अद्ययावत यंत्रणा आहे त्या यंत्रणेद्वारे पोलीस लोक सदर नंबरचा तपास करून त्या नंबरचं लोकेशन वगैरेचा तपास करून सदर गुन्हेगारास तातडीने अटक करू शकतात आणि पुढचे गुन्हे आपण थांबवू शकतो. ओके, पुढच्या गुन्ह्यांना आपल्याला थांबवता येतं, परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप खबरदारी घ्यायची आहे आणि ती महत्त्वाची हीच आहे. बरोबर. या व्यतिरिक्त आणखीन काही सांगू इच्छिता सर आपण? हो, कुठलीही बँक, कुठलीही संस्था, सरकारी एजन्सी
साधी पतसंस्था घ्या, तुमचे कधीही ते प्रायव्हेट डिटेल्स, तुमचे वैयक्तिक डिटेल्स फोनवरती विचारणार नाहीत. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे. ओके, त्या डिटेल्समध्ये काय काय असू शकतं? त्या वैयक्तिक डिटेल्समध्ये तुमचं संपूर्ण नाव आहे, त्यानंतर तुमचं पॅन कार्डचा नंबर आहे, त्यानंतर तुमचा आधार कार्डचा नंबर आहे, तुमच्या घराचा पत्ता आहे, तुमचा रजिस्टर्ड जन्मतारीख आहे, तुमचा रजिस्टर्ड ईमेल ॲड्रेस आहे, मोबाईल नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे. अशा प्रकारचे कुठलेही डिटेल्स कुठलीही बँक आपल्या कस्टमरला विचारत नाही. सो ह्या गोष्टींची तुम्ही माहिती ठेवा. या गोष्टी माहीत नसतील तर जिथे आपलं अकाउंट आहे त्या बँकांच्या अधिकाऱ्याशी संपर्क करा आणि या गोष्टीबद्दल त्यांच्याशी चर्चा करून संपूर्ण माहिती घ्या की तुमचं फोन बँकिंग आणि नेट बँकिंग कसं काम करतं आणि कुठल्या डिटेल्सवरती काम करतं. सर, माझा पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की बरेच जे नागरिक आहेत ते नागरिक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा फोनपे, गुगल पे वगैरे सारखे जे काही UPI माध्यमं आहेत त्या माध्यमातून पेमेंट करतात. काही जण नेट बँकिंग थ्रू पेमेंट करतात. बरोबर. तर या बाबतीत काय खबरदारी घेतली पाहिजे आणि कशी खबरदारी घेतली पाहिजे? ज्या वेळेस तुम्ही क्रेडिट कार्डने पेमेंट करत आहात तर क्रेडिट कार्डने पेमेंट करण्याआधी ज्या एजन्सीला तुम्ही पेमेंट करत आहात किंवा ज्या संस्थेला पेमेंट करत आहात त्यांच्याशी पहिले बोलणं महत्त्वाचं आहे की ज्या वेळेस तुम्ही तुमचा क्रेडिट कार्डचा नंबर तिथे टाकत आहात तो सदरचा नंबर तुम्ही तुमच्याकडे सेफ ठेवतात का. कुठलीही एजन्सीला हा अधिकार नाही आहे की त्यांनी त्यांच्या कस्टमरचे क्रेडिट कार्डचे डिटेल्स सेव्ह करून ठेवणे आणि ते जर सेव्ह करायचे असतील तर त्याबाबतची परवानगी त्यांना कस्टमरकडनं घेणं आहे आणि जी परवानगी लिखितमध्ये घ्यावी लागते. ही परवानगी जर तुम्ही घेतलेली नसेल सदरच्या एजन्सीकडून तर अशी एजन्सी तुमचं क्रेडिट कार्डचा नंबर किंवा तुमचा डेबिट कार्डचा नंबर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती सेव्ह करून ठेवू शकत नाही. म्हणून जर तुम्ही क्रेडिट कार्डने किंवा डेबिट कार्डने अशी काही पेमेंट्स करत असाल तर तुम्ही या गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे. पुढचं, जर तुम्ही गुगल पे किंवा फोनपे, आता जी UPI नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्याने जर तुम्ही पेमेंट करत असाल तर तुमच्या गुगल पेचा पिन आणि तुमच्या फोनपेचा पिन हा तुम्ही कोणाशीही शेअर करू नका. ज्या वेळेस तुम्ही पेमेंट करत आहात तर तुम्ही पेमेंट करताना समोरच्याचा QR कोड स्कॅन करतात आणि त्यानुसारच तुम्ही पेमेंट करतात. आणि जर तुम्हाला कोणी सांगितलं की मी तुम्हाला QR देतो किंवा तुमचा QR मला द्या आणि मग मी तुमचं पेमेंट करून घेतो तर तुम्ही समजून घ्यायचं की इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण पेमेंट करताना ज्या व्यक्तीला तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर त्याचा नंबरवरती तुम्ही आय गेस पेमेंट करतात, आयदर पेमेंट करतात किंवा मग त्याच्या QR कोडवरती तुम्ही पेमेंट करतात. तुमचा QR कोड तुम्ही त्यांना नाही देत, तुम्ही त्यांचा QR कोड घ्यायचा असतो. तर ट्रान्झॅक्शन करताना ज्येष्ठ नागरिकांना आणि सामान्य नागरिकांना हीच एक विनंती आहे की कुठल्याही फोनपेवरून, गुगल पेवरून तुम्ही पेमेंट करत असाल तर त्यांचा QR कोड मागवून घ्या आणि मग तुम्ही पेमेंट करा. पण काही ठिकाणी घडामोडी अशाही समोर आलेल्या आहेत की जसं आपण फोन म्हणजे UPI थ्रू पेमेंट करतो तर त्यावेळी तिथे 2 बटन असतात, एक म्हणजे पेचं आणि एक म्हणजे रिसीव्हचं. बरोबर. तर अशा वेळी रिसीव्हसाठी जर कोणी आपल्याला QR कोड पाठवला पण त्यांना सांगताना बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की हा मी तुम्हाला पेमेंट करण्यासाठीचा हा QR कोड आहे, हा QR कोड तुम्ही स्कॅन करा आणि तो स्कॅन करत असताना तुमच्या अकाउंटमध्ये इतके पैसे असणं गरजेचं आहे असं जर कोणी सांगत असेल तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा कंप्लेंट दाखल करायची किंवा काय? हो, कंप्लेंट दाखल करायचीच आहे. कुठलेही ट्रान्झॅक्शन एकाच बाजूने होते, दोघं बाजूने होत नाही. तुम्ही पेमेंट करत असाल तर तुम्ही समोरच्याच्या QR कोडला पे करा आणि तो माणूस ते रिसीव्ह करेल. तो तुम्ही त्यांचा QR कोड घेऊनच तुम्ही पेमेंट करताय. त्या माणसाने तुमचा QR कोड मागणं अपेक्षित नाही. असं जर कोणी तुमच्याकडे QR कोड मागत असेल तर तुम्ही सरळ ते ट्रान्झॅक्शन डिक्लाइन करायचं आहे. समोरच्या व्यक्तीला सांगायचं आहे वी आर सॉरी, आम्हाला या ट्रान्झॅक्शनमध्ये काडी मात्राचा इंटरेस्ट नाही आणि हे सदरचं ट्रान्झॅक्शन तुम्ही टाळून द्यायचं आहे. QR कोड स्कॅन करून पेमेंट करणं, प्रत्यक्ष आपण मोबाईलने करणं वेगळं आणि कोणी आपल्याला तुम्हाला पैसे पाठवतो म्हणून QR कोड तुम्ही स्कॅन करा असं सांगितल्यावरती काळजीपूर्वक थांबायचं आहे. 2 मिनटं काय घडामोडी घडतायत याकडे लक्ष द्यायचं आहे. बऱ्याच वेळा फेसबुकवरती सुद्धा काही असे स्कॅम समोर आले की आर्मीचा कोणीतरी सैनिक आहे आणि त्याचं साहित्य आहे, मग ते आम्हाला विकायचं आहे, ते असे फोटोज वगैरे सर्क्युलेट केले जातात आणि त्या महागड्या साहित्याच्या लालसेपोटी
बरीच मंडळी त्यांना बळी पडण्याचाही प्रसंग समोर आलेले आहेत. हो हो. तर मग अशा प्रसंगांपासून कसं वाचवता येईल? सोशल मीडिया मुळात एक अशी वस्तू आहे किंवा असा प्लॅटफॉर्म आहे की जर त्याचं नॉलेज नसेल तर मी तर सांगेल की सोशल मीडियाचा वापर करूच नका. सोशल मीडिया हा केवळ एकमेकाशी कनेक्ट होण्याचा एक मार्ग आहे. त्यानंतर दुसरा वापर सोशल मीडियाचा हा आहे की तुम्ही जर कुठली सेवा देत असाल किंवा तुम्ही काही वस्तू विकत असाल तर बिझनेस करत असाल तर तुम्ही त्या गोष्टीची ॲडव्हर्टिजमेंट या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर करू शकता. अशातही तुम्हाला काही मंडळी अशी भेटतील की ते काहीतरी उदाहरणार्थ एखादं सॉफ्टवेअरचं लायसन्स आहे जे बाहेर फार महाग मिळतं, पण आम्ही तुम्हाला एवढा डिस्काउंट 70% डिस्काउंट देऊ, 80% डिस्काउंट म्हणजे ह्या पद्धतीने सुद्धा बऱ्यापैकी क्राईम होतो. मुळात तुम्ही हे जाणून घेणं गरजेचं आहे की 80% डिस्काउंट आजच्या जगात कोणीच देत नाही. 100 रुपयाची वस्तू कोण कशाला तुम्हाला 20 रुपयाला दिलो. परंतु सामान्य नागरिक अशा गोष्टींना बळी पडतात, तिथे ते सबस्क्रिप्शन घेतात आणि मग नंतर फसतात. कारण सदरची वस्तू ही त्या नागरिकाला कधीच मिळत नाही, फक्त त्याच्या अकाउंटमधून पैसे गायब होतात, एवढंच होतं. तर सोशल मीडिया ज्यावेळेस तुम्ही नेव्हिगेट करत आहात तर त्या जाहिरातीची ऑथेंटिसिटी जाणून घ्या. ते किती म्हणजे त्याच्यातून सेन्स किती येतो की हे खरंच आहे का, अशी सेवा जर मला एवढ्या डिस्काउंटमध्ये खरंच मिळू शकते का. सो इथे लॉजिक वापरणं महत्त्वाचं आहे. तर स्वतःला अशा काही गोष्टींपासून वाचवायचं असेल तर सोशल मीडिया वापरताना आपलं डोकं शाबूत ठेवा आणि गोष्टींचा विचार करूनच पुढे सरका. पण म्हणजे जे फोटोज वगैरे जे आलेले आहेत आणि अशा व्यक्तींनी संपर्क करायला नंबर दिला आहे की ह्या सगळ्या सामानाच्या विक्रीसाठी तुम्ही मला संपर्क करा, तर मग अशा वेळी काय काळजी घ्यायची तो विषय? फोन नंबर हे जे सायबरचे चोरटे आहेत ना, यांचे फोन नंबर कधीही परमनंट नसतात. ओके. आज या फोनवरून फोन करतील, 5व्या मिनिटाला दुसऱ्या नंबरवरून फोन करतील, त्याचं लोकेशन अजून वेगळं असेल, 4थ्या नंबरवरून फोन करतील, त्याचं लोकेशन अजून वेगळं असेल. सायबर क्राईम करणारी व्यक्ती, गुन्हेगार जो आहे तो एक हुशार व्यक्ती असतो. कारण सायबर क्राईम करणं म्हणजे तिथे जिकिरीचं काम आहे, तिथे डोकंच लावलं जातं आणि हे व्हर्च्युअल नंबरचा वापर करून हे लोक समोरच्याला गंडवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून अशा नंबर्स मागे पळू नका, अशा ऑफर्स मागे पळू नका, त्यांना फोनही करू नका. कारण की बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की तुम्ही सदर नंबरला फोन करतात आणि तुमच्या अपरोक्ष तुमच्या फोनची माहिती त्या नंबरला ट्रान्सफर होऊन जाते आणि नंतर मग समजतं तासाभराने की माझ्या अकाउंटमधून एवढे पैसे गायब. सायबर क्राईम संदर्भात घडलेल्या घटनांची तात्काळ माहिती 1930 हा टोल फ्री नंबर डायल करून तक्रार नोंदवायची. ऑनलाईन काम करताना सायबर गुन्हेगाराकडून कोणत्याही प्रकारे जर फसवणूक झाली असेल तर सायबर सिक्युरिटी सेलच्या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधून माहिती द्यायची असते. आपले बँक खाते गोठवून त्यावर होणारे पुढील गैरव्यवहार जे असतील ते थांबवण्यासाठी या माध्यमातून मदत होते. या हेल्पलाईनवर तक्रार नोंदणी झाल्यानंतर शहर सायबर क्राईमकडे पण तक्रार नेऊन द्यायची. गुन्हेगार जर परराज्यातील असतील तर त्यांची ओळख देखील पटवणे अवघड होते. गुन्हेगार चॅटिंग किंवा संभाषण हिंदीमधून करत असतील तर त्यांची फसवणूक झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. अनेक वेळा आमिष दाखवून लाखो रुपयांच्या फसवणुकीचे प्रकार मोठ्या संख्येने ऑनलाईन माध्यमातून होत आहेत, ज्यामध्ये शहर सायबर पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध सुद्धा गुन्हे दाखल केले आहेत. तज्ज्ञांची मदत घेऊन अनेक वेळा अशा गुन्हेगाराला पोलिसांनी पकडलेले देखील आहे. प्रत्यक्षात पाहता सायबर पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर फसवणुकीच्या तक्रारींमध्ये शहरातील अनेक मोठे उच्च शिक्षित अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग किंवा व्यावसायिक हे सगळे या गोष्टींना बळी पडताना दिसून येतात. त्यामुळे तक्रार नोंदवण्यासाठी मनात कोणताही किंतु परंतु ठेवू नये. यामध्ये असेही आढळून येते की संशयितांनी पीडितांना लाखो रुपयांचा गंडा घातलाय. सायबर गुन्हेगारांनी विविध टेलिग्राम, व्हॉट्सअप सारख्या समाज माध्यमांवरील ग्रुपच्या माध्यमातून संपर्क करून असं ग्रुपमध्ये स्वतःला अडकून देऊ नका. शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक ट्रेडिंग, IPOची माहिती वगैरे माहिती देऊन विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करून, लिंक पाठवून, ट्रेडिंग ॲप्लिकेशन करून, एखादा ॲप डाउनलोड करायला सांगून, चुकीच्या पद्धतीने दिखावा करून, परतावा ऑनलाईन दाखवून, फोनपे, इंटरनेटच्याद्वारे लाखो रुपयांची रक्कम उकळल्याचे सुद्धा दिसून येते. त्यामुळे अशावेळी घाबरून जायचं नाही आहे. अशा घटनांची नोंद टोल फ्री नंबरवर जरूर आणि शहरातील सायबर क्राईम पोलिसांकडे देखील करायची आहे.
सायबर क्राईम, पोलीस, ईडी, CBI, ACB, CID अशा सरकारी तपास यंत्रणांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून सुद्धा या अधिकाऱ्यांकडून कारवाईची भीती दाखवली जाते. मनी लॉन्ड्रिंग सारख्या केसेसमध्ये किंवा कस्टमच्या गुन्ह्याची भीती दाखवून सुद्धा थेट पैशाची मागणी केली जाऊ शकते. अशावेळी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणताही सरकारी अधिकारी अशा प्रकारे संपर्क साधून पैशाची मागणी करत नाही हे लक्षात असू द्यावे. तुमचे गॅस कनेक्शन किंवा इलेक्ट्रिक मीटर कनेक्शन कापण्यासाठी फोन आला असेल तरी देखील आपल्याला याच्यात सावध राहायचे आहे. कारण ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढल्यामुळे बँकांची चिंता देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. चोरटे फसवणुकीसाठी नवनव्या पद्धती शोधत आहेत. आता ते PNG अधिकारी बनून लुबाडणूक करत आहेत. काही ठिकाणी ग्राहकांना मोबाईलवर मेसेज पाठवून किंवा फोन करून तात्काळ बिल भरणा करा, अन्यथा कनेक्शन कापले जाईल असे धमक्या देखील दिली जात आहेत. किंवा कोड पाठवला तर बिल भरण्यासाठी किंवा एखादी लिंक पाठवली जाते, काही करून पेमेंट केले जावे यासाठी आग्रह केला जातो. यातून युजर्सच्या चोरलेल्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये खूप खबरदारी बाळगून काम करायचे आहे. आपल्या मोबाईलवर आलेला OTP कुणालाही द्यायचा नाही. जबाबदारीने आणि सतर्कतेने आपल्याबाबत होणारी सायबर क्राईमसारखी घटना आपण टाळू शकतो. आणि त्यासाठी आपल्या सर्वांना जागरूक करण्याची ही पोलीस डायरीची धडपड आहे. सायबर क्राईम अवेअरनेस सिरीजच्या पुढच्या भागात आपण अशाच वेगळ्या प्रकारच्या क्राईम अवेअरनेसबद्दल माहिती पाहणार आहोत. ती सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा पोलीस डायरी न्यूज. धन्यवाद. करा पोलीस डायरी न्यूजला आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. बघत राहा पोलीस डायरी न्यूज. धन्यवाद.